Hello and welcome to our today's session of client-side scripting language CSS. तर आपण लास्ट सेशनमध्ये 5th चॅप्टरला सुरुवात केलेली होती. त्याच्यामधील आपण जो काही 5.1 होता, जो की रेग्युलर एक्सप्रेशन होता, हा पूर्ण कंप्लीट केलेला आहे. आजच्या सेशनमध्ये आपण 5.2 फ्रेम्स ह्याच्यातले थोडे पॉईंट्स कवर करणार आहोत. आणि आपल्या टॉपिकचं जे नाव आहे ते आहे युनिट नंबर 5 रेग्युलर एक्सप्रेशन अँड रोल ओव्हर फ्रेम्स. तर आपण सुरुवात करूया 5.2ला. तर फ्रेम सुरुवातीपासून करूया की फ्रेम क्रिएट कशा करायच्या. ऑल फ्रेम्स कंटेन ॲटलिस्ट 3 वेब पेजेस. आता ज्या वेळेला एक फ्रेम आपण कन्सिडर करतो तर त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 3 वेब पेज असावं लागतं. The first frame surrounds the other frames and this entire collection is called as frame set. आता आपल्याला कळालं की एक फ्रेम असणार त्याच्यामध्ये आपल्याला कमीत कमी 3 वेब पेज असायला पाहिजे. त्याच्यातली फर्स्ट फ्रेम जी असणार आहे ती काय करणार आहे, बाकीच्या 2 ज्या फ्रेम्स असणार आहेत त्याला सराउंड करणार आहे आणि त्या सगळ्या कलेक्शनला आपण काय म्हणणार आहे, फ्रेम सेट म्हणणार आहे. The other frames are within the frame set and each is referred as a child. म्हणजे ज्या काही फ्रेम्स असतात आपल्या फ्रेम सेटमध्ये त्याला आपण काय म्हणतो, एक चाइल्ड म्हणतो. यू कॅन गिव्ह ईच चाइल्ड अ युनिक नेम सो यू कॅन लेटर रेफर इट टू द इन युअर ॲप्लिकेशन. आणि त्या चाइल्डला आपल्याला युनिक नेम पण देता येतं जेणेकरून आपल्याला फ्युचरमध्ये इझी जाईल. JavaScript refers to the frame set as the top or the parent. आता एकतर पॅरेंट फ्रेम सेट म्हणू शकतो किंवा टॉप फ्रेम सेट म्हणू शकतो. दोन्हीपैकी कोणतंही बोललं तरी चालेल, पण शक्यतो आपण पॅरेंट किंवा टॉप असं घेणारच आहे. द पॅरेंट फ्रेम इज ऑलवेज ॲट द टॉप ऑफ द डिस्प्ले. पॅरेंट आहे त्याच्यामुळे ते ऑलरेडी टॉपलाच असणार आहे. चाइल्ड विंडो अपेअर्स विदिन द पॅरेंट विंडो. आता जी आपली मेन विंडो असणार आहे ती असणार आहे पॅरेंट, आणि त्या पॅरेंट विंडोमध्ये आपल्याला जी नवीन विंडो दिसणार आहे ती असणार आहे चाइल्ड विंडो. यू कॅन नेस्ट फ्रेम मेनी लेयर्स डीप. म्हणजे आपण मल्टिपल फ्रेम्स एकाच वेळेला यूज करून त्याचं जाळं करू शकतो, जेणेकरून नेस्ट म्हणू शकतो आपण त्याला. सो दॅट द टॉप लेवल मे ॲक्च्युली स्टील बी द चाइल्ड फ्रेम ऑफ अनादर फ्रेम सेट. म्हणजेच मल्टिपल फ्रेम्स आपण यूज केल्यानंतर ज्या काही टॉप लेवलला असेल ते ॲक्च्युअली स्टील चाइल्ड फ्रेम असतील, म्हणजे असू शकतात मे बी, असा त्याचा अंदाज आहे. आणि त्यानंतर डिफायनिंग द फ्रेम सेट युजिंग द फ्रेम सेट HTML टॅग. तर ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी करणार आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला HTML टॅग यूज करावा लागतो. ज्यावेळेला आपण फ्रेम सेट घेणार असेल त्यावेळेला फ्रेम सेट नावाचा इंडिव्हिज्युअल टॅग आपल्याला HTMLमध्ये प्रोव्हाइड केलेला आहे, तो आपण यूज करायचा ज्यावेळेला फ्रेम सेट आपण डिफाईन करतो त्याच्या वेळेला. द फ्रेम सेट कॅन बी डिवायडेड इंटू कॉलम्स अँड रोज. आता एक प्रकारे टेबल कंटेंट ह्याला आपण म्हणू शकतो की आपला फ्रेम सेट कॉलम आणि रोजमध्ये डिवाईड केलेला असतो. The number of rows or columns determined by the value assigned to these attributes. आता ज्या काही आपल्याला फ्रेम्समध्ये ॲट्रिब्यूट्स असणार आहेत त्याच्यावरून आपण ठरवायचं की किती नंबर ऑफ कॉलम किंवा किती नंबर ऑफ रोज आपण तिथं तयार करायचे आहेत. आपल्या व्हॅल्यू कुठल्या ॲट्रिब्यूटला किती व्हॅल्यू असाईन आहेत याच्यावरून आपण ते ठरवायचे असणार आहे. इच कॉलम ऑर रो इज रिप्रेझेंटेड बाय द पर्सेंटेज. आता आपण ज्या वेळेला ज्या काही व्हॅल्यू असाईन करणार आहे ॲट्रिब्यूट्सला आणि कॉलम आणि रो आपण डिटरमाइन करून देणारच आहे. त्याच्यानंतर आपले जे कॉलम आणि रो असणार आहेत ते डिनोट कशात करणार किंवा रिप्रेझेंट कशात करणार, तर ते करणार आपण पर्सेंटेजेसमध्ये करणार. यू कॅन ऑल्सो स्पेसिफाय अ विड्थ अँड हाईट. इट डझंट हॅव टू बी अ पर्सेंटेज ऑफ अवेलेबल विंडो. आता जे काही विड्थ किंवा हाईट असणार आपल्या ज्या विंडोला किंवा आपल्या फ्रेमला, तर ते पर्सेंटेजमध्ये असायला पाहिजे असं काय कंपल्शन नाही. आपण पिक्सल्समध्ये देऊ शकतो किंवा आणि कोणत्याही फॉर्मॅटमध्ये आपण देऊ शकतो हाईट आणि विड्थ. हाईट आणि विड्थ. फ्रेम सेट कॅन बी डिवायडेड इंटू 2 चाइल्ड विंडोज. आता आपला एक फ्रेम सेट असेल
तर त्याचं डिव्हिजन आपण त्याला डिवाईड करू शकतो 2 चाइल्ड विंडोमध्ये. पहिली विंडो असणार आहे ती असणार आहे टॉप, जी की आपली पॅरेंट असणार आहे, आणि दुसरी असणार आहे ती असणार आहे बॉटम. आता आपण काय केलेलं आहे की आपला एक मेन फ्रेम सेट असणार आहे, त्याला आपण 2 चाइल्ड विंडोमध्ये डिवाईड केलं. तर पहिली चाइल्ड विंडो असणार आहे ती असणार आहे टॉप, आणि दुसरी असणार आहे ती असणार आहे बॉटम. हिअर इज द व्हॅल्यू दॅट इज असाइन्ड टू द रोज ॲट्रिब्यूट्स टू क्रिएट दीज चाइल्ड विंडोज. आता आपण कशा प्रकारे लिहिणार, एक आपण एक्झाम्पल घेऊया की मी फ्रेम सेट एक घेतला, तर मी रोज घेतला किती 50% 50%. आता ह्या सिंटॅक्स किंवा ह्याचं एक मिनिंग काय असणार आहे, त्याच्यात काय असणार आहे, 2 चाइल्ड विंडो आपल्याकडे असणार आहे. त्याच्यातले टॉप चाइल्ड विंडो काय करणार आहे, 50% ऑफ फ्रेम सेट घेणार आहे, जो की हा पहिला जो 50% असणार आहे तो काय करणार आहे, टॉप चाइल्ड हा घेणार आहे. आणि त्याच्यानंतर जो 50% उरलेला असणार आहे तो असणार आहे बॉटम चाइल्ड घेणार आहे, कुठला उरलेला 50%. हा त्याचा मिनिंग होतो. नाव यू कॅन इन्सर्ट अ वेब पेज इन टू ईच चाइल्ड विंडो. आता ज्यावेळेला आपण चाइल्ड विंडो घेतो त्याच्यामध्ये काय करायचं आहे, मला एक एक्स्ट्राचं वेब पेज दुसरं कुठलं तर ॲड करायचं असेल तर ते आपल्याला ॲड करता येतं, ही फॅसिलिटी आपल्याकडे आहे. तर कसं करणार, आपण SRC हा आपण सिंटॅक्स वापरणार. मग काय घेणार, आपण फ्रेम घेणार, SRC म्हणजे सोर्स असणार आहे, ते आपण यूज केलेलं आहे. त्याच्यामध्ये काय देणार, जो काही आपला लिंक असणार आहे किंवा जे काही URL असणार आहे पेजचं, तर त्यात आपण ते इन्सर्ट करणार, आणि कोणाला देणार त्याचं आपण नेम जस्ट असाईन करायचं, की मी नेम कुठला दिला, मी टॉपच्या पेजला दिला, जेणेकरून जो माझा टॉप चाइल्ड विंडो असणार आहे त्याला अनुसरून मी काय घेतला, टॉप पेजला मी त्या लिंक असाईन केली किंवा ते वेब पेज मी त्याला इन्सर्ट केलं तिथं. नाव डिफाईन अ फ्रेम टॅग विदिन द फ्रेम सेट टॅग फॉर ईच चाइल्ड विंडो कंटेन द फ्रेम सेट टॅग. आता आपण फ्रेम कुठं डिफाईन करायची, तर ती फ्रेम सेटच्या टॅगमध्ये करायची. म्हणजे ज्यावेळेला फ्रेम टॅग आपण घेणार आहे, यूज करणार आहे, तो कुठं असला पाहिजे, आपल्या फ्रेम सेटच्या टॅगमध्ये असला पाहिजे. आणि प्रत्येक आपली जी चाइल्ड विंडो असणार आहे त्या चाइल्ड विंडोमध्ये फ्रेम सेट हे असणारच असणार आहे. द फर्स्ट फ्रेम टॅग विदिन द फ्रेम सेट टॅग रेफर्स टू द अप्पर लेफ्ट मोस्ट चाइल्ड विंडो. आता अप्पर लेफ्ट मोस्ट म्हणजे जी काय आपली टॉप मोस्ट असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, अप्पर लेफ्ट म्हणजे ते मेन असणारा विंडो आपली, त्याला रेफर करतो आपल्या चाइल्ड विंडोमध्ये. आणि जे काही सबसिक्वेंट असणार आहेत, बाकीचे जे फ्रेम टॅग्स असणार आहेत ते कशासाठी असतात, इट रेफर्स टू द चाइल्ड विंडो दॅट अपेअर्स लेफ्ट टू राईट, टॉप टू बॉटम विदिन द फ्रेम सेट टॅग. तर जसं आपण हाईट विड्थ ठरवलेले असेल तशा प्रकारे आपला जी काही विंडो असणार आहे त्या विंडोचं अलाइनमेंटसुद्धा असणार आहे, की काही विंडो असणार आहेत त्या अप्पर लेफ्ट टॉप मोस्ट किंवा अप्पर लेफ्ट मोस्ट असणार आहेत, दुसऱ्या असणार आहेत त्या लेफ्ट टू राईट असणार आहेत, आणि त्यानंतर येतं ते टॉप टू बॉटम. हे आपले फ्रेम सेट असणार आहेत. फ्रेम सेटच्या टॅगमध्ये आपण अशा प्रकारचे चाइल्ड विंडोज घेणार आहेत. तर आता आपल्याकडे फ्रेम अवेलेबल आहे, तर त्या फ्रेमला मी इनविजिबल बॉर्डर देणार आहे. म्हणजे त्याला अलाइनमेंट किंवा बॉर्डर करून ठेवायची, पण ती बॉर्डर दिसता कामा नाही. त्यासाठी आपण काय यूज करायचं, द बॉर्डर कॅन बी हिडन बाय सेटिंग द फ्रेम बॉर्डर अँड बॉर्डर ॲट्रिब्यूट ऑफ द फ्रेम टॅग टू द 0. आता आपण काय करतो, एखादं बॉर्डर देत असलो तर त्याला आपण काय देतो, विड्थ देतो, की त्या बॉर्डरची विड्थ किती असायला पाहिजे. तर आपण ती विड्थ किंवा ते ॲट्रिब्यूटच आपण 0 करून ठेवायचा बाय सेटिंग फ्रेम बॉर्डर. जी फ्रेम बॉर्डर असते त्याला काय करायचं, आपण ॲट्रिब्यूट फ्रेम टॅगमध्ये 0 करून टाकायचं. एनी व्हॅल्यू अदर दॅन 0 दॅट इज असाइन्ड टू द फ्रेम बॉर्डर अँड बॉर्डर ॲट्रिब्यूट कॉजेस द ब्राउझर टू डिस्प्ले द बॉर्डर. म्हणजे ज्यावेळेला तुम्ही 0 सोडून दुसऱ्या कोणत्या तरी व्हॅल्यू असाईन करता आपल्या फ्रेम बॉर्डरमध्ये किंवा फ्रेम बॉर्डरच्या ॲट्रिब्यूटमध्ये, तर ते बॉर्डर आपल्याला डिस्प्ले करणार आपल्या ब्राउझरवरती. यूजिंग फ्रेम्स बाय हायडिंग द बॉर्डर्स अराउंड द चाइल्ड विंडो विदिन द फ्रेम सेट. आता फ्रेम्स आपण यूज करत आहोत, आपल्याला बॉर्डर हाईड करायचं आहे, ते आपण कसं करू शकतो, आपल्या चाइल्ड विंडोमध्ये विदिन द फ्रेम सेट. आता आपल्याला हे कळलं की फ्रेम सेटमध्ये फ्रेम्स असतात, त्याच्यात चाइल्ड विंडोज असतात.
मग ज्या काही गोष्टी होणार आपल्या त्या सगळ्या फ्रेम सेटमध्ये होणार. The result appears as one web page on the screen, even though in reality each of multiple web pages appears in its own child window. आता आपल्याला माहीत आहे की फ्रेम्स किंवा फ्रेम सेट असणार आहे काय, तर ते ॲटलिस्ट 3 वेब पेजचं कॉम्बिनेशन असणार आहे, हा सेट असणार आहे. तर आपल्याला काय दाखवणार आहे की आपल्याला रिझल्टमध्ये एकच वेब पेज दिसणार आहे, पण ॲक्च्युअलमध्ये रिॲलिटीत काय असणार आहे, ते मल्टिपल वेब पेजेस असणार आहेत, पण ते त्याच्या ओन चाइल्ड विंडोमध्ये ॲपियर होणार आहेत, म्हणजेच त्याच्या ओन चाइल्ड विंडोमध्ये दिसणार आहेत. कॉलिंग अ चाइल्ड विंडोज जावास्क्रिप्ट फंक्शन. आता जे काही चाइल्ड विंडोचं फंक्शन असणार आहे ते कशा प्रकारे कॉल करायचं ते आपण बघूया. यू कॅन रेफर टू अनादर चाइल्ड विंडो बाय रेफरन्सिंग द फ्रेम सेट विच इज द पॅरेंट विंडो अँड देन बाय referencing the name of child window followed by whatever element within the web page of the child window that you can want to access. आता ज्यावेळेला मला दुसऱ्या कोणत्या तरी चाइल्ड विंडो रेफर करून यूज करायचा असेल तर मी काय करणार, सिम्पली त्या चाइल्ड विंडोचा जो काही फ्रेम सेट असेल त्याला मी रेफरन्स म्हणून घेणार, जो की त्याच्या पॅरेंट विंडोमधील असणार आहे. त्याच्यानंतर तो रेफर करताना मी काय करणार आहे, त्याचा चाइल्ड विंडो असणार आहे, त्याच्या चाइल्ड विंडोचा नेम पण घेणार आहे. त्याच्यात जे काही एलिमेंट्स असतील ते पण ॲटोमॅटिकली ॲक्सेस होणारच आहेत, ते पण तुम्ही ॲक्सेस करू शकता विदिन द आपल्या वेब पेजमध्ये. एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर आता मी काय घेतला, सिम्पल घेतला, टायटल वेब पेज 1 दिला. हा काय ऑलरेडी मॉडिफाय वेब पेज 1 असणार आहे, ह्याचं मॉडिफिकेशन ऑलरेडी झालेलं आहे आणि आता तो यूजमध्ये असणार आहे. तर मी फंक्शन काय घेतला, चेंज कंटेंट नावाचा. त्याच्यात मी काय दिला, अलर्ट, की फंक्शन आपलं कॉल झालेलं आहे. तर आता मी दुसऱ्या एखाद्या चाइल्ड विंडोजमधील एखादं फंक्शन ॲक्सेस करणार असेल तर कशा प्रकारे करणार. आता काय आपल्याकडे मॉडिफिकेशन झालेलं आहे वेब पेज 1चं आणि वी ऑल्सो वॉन्ट टू मॉडिफाय वेब पेज 2.html टू कॉल द चेंज कंटेंट फंक्शन वेन द वेब पेज 2 बटन इज क्लिक्ड विच इज शोन नेक्स्ट. आता काय केलेलं आहे आपण, त्याच विंडोमध्ये आपण घेतलेलं आहे एक बटन, की त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे की वेब पेज 2 नावाचं बटन आपण दिलेलं असणार आहे. फॉर एक्झाम्पलमध्ये त्या बटनवर क्लिक केल्यानंतर काय दिसायला पाहिजे की आपल्याला आपल्या वेब पेज 2.html मध्ये मॉडिफिकेशन करायचं असणार आहे आणि आपल्याला चेंज कंटेंट हे फंक्शन कॉल करायचं असणार आहे. तर इव्हेंट जनरेट करावं लागणार आपल्याला बटन्सवरती. आणि ह्याच्यामध्ये काय होणार, आपल्याला ज्यावेळेला आपण या सगळ्या गोष्टी करणार असणार आहे त्यावेळेला वी स्पेसिफाईड दॅट द पॅरेंट म्हणजेच फ्रेम सेट असणार आहे आणि जी काही नेम असणार आहे आपल्या चाइल्ड विंडोचं, जे की 2 पेज असणार आहे, दॅट कंटेन द वेब पेज दॅट डिफाईन्स द जावास्क्रिप्ट. म्हणजेच की आपलं जे फंक्शन असणार आहे की चेंज कंटेंट फंक्शन असणार. म्हणजे काय, कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या, जो काही पॅरेंट असणार आहे, जो की ही फ्रेम सेट असणार आहे आणि त्याचं जे नेम असणार आहे चाइल्ड विंडोचं, जे की 2 पेज असणार आहे, आणि त्याच्यानंतर जे काही आपण डिफाईन केलेलं आहे आणि जो काही फंक्शन आपल्याला हवा असणार आहे, या सगळ्या गोष्टी आपण स्पेसिफाय ऑलरेडी केलेल्या असणार आहेत, असायला लागतात. आणि आपण एक्झाम्पलमध्ये कसं घेणार आहे, मी काय घेतलं, इनपुट नेम घेतला जो की वेब पेज 2 असणार आहे. हा आपण व्हॅल्यू घेतला वेब पेज 2, मी काय घेतला त्याला टाईप बटन दिला, म्हणजे आता आपण ते वेब पेज 2 नावाचा बटन तयार केलेला आहे. मी त्याला ऑन क्लिक इव्हेंट जनरेट केला. इव्हेंट जनरेट करताना त्याला मी पॅरामीटर काय दिलं की पॅरेंट डॉट टॉप पेज डॉट चेंज कंटेंट. आता ह्या गोष्टी आपण ऑलरेडी स्पेसिफाईड केलेल्या आहेत, ह्या गोष्टी आपण याच्यामध्ये लिहिल्या. तर ह्या गोष्टी सगळ्या लिहिल्यानंतर, ह्या सगळा कोड झाल्यानंतर आपल्याला ज्यावेळेला आपण वेब पेज 2 बटनवरती क्लिक करणार इन द बॉटम चाइल्ड विंडो, देन ब्राउझर कॉल्स चेंज कंटेंट फंक्शन defined in the top child window which displays an alert dialog box in the top child window. आता आपण काय केलेलं आहे, आपल्याकडे बटन्स आहे की आपला वेब पेज 2 नावाचा बटन आहे, पण माझं मेन फंक्शन कुठं असणार आहे, जे काही माझ्या वेब पेज 1मध्ये असणार आहे, जो काही माझा टॉप चाइल्ड विंडो असणार आहे. तर ज्यावेळेला आपण चेंज कंटेंट हा फंक्शन यूज करणार असणार आहे, ज्यावेळेला आपण बटन क्लिक केल्यानंतर
तर आपल्याला ब्राउझर डिस्प्ले काय करणार आहे, एक अलर्ट बॉक्स करणार आहे, जो की आपण त्या फंक्शनमध्ये लिहिलेला असणार आहे. टू कॉल जावास्क्रिप्ट फंक्शन इन डिफरंट फ्रेम्स बोथ पेजेस हॅव टू बी सोर्स्ड फ्रॉम द सेम डोमेन, अदरवाईज द ब्राउझर थ्रोज अँड सिक्युरिटी अलर्ट अँड प्रिव्हेंट्स इट. आता ज्यावेळेला आपण मल्टिपल फंक्शन्स यूज करायचे असतात आपल्या चाइल्ड विंडोमधील, त्यावेळेला त्या ज्या वेबसाईट्स असणार आहेत किंवा त्या फ्रेम्स असणार आहेत किंवा जे काही वेब पेजेस असणार आहेत त्याचा सोर्स आपल्याला एकच डोमेन पाहिजे, जो की आपला डोमेन जर सेम असेल तरच आपण त्या गोष्टी ॲक्सेस करू शकतो. अदरवाईज आपल्याला आपला ब्राउझर एक सिक्युरिटी अलर्ट शो करणार आहे किंवा थ्रो करणार आहे आणि त्याला त्या गोष्टी प्रिव्हेंट करणार आहे. इफ द पेजेस आर फ्रॉम डिफरंट सब डोमेन्स, तर एक्झाम्पलमध्ये आपण कसं करणार आहे, आता आपण एक डोमेन घेऊया एक्झाम्पलमध्ये content1.ycpcac.com. आता मी एक डोमेन दोन्हीकडे सेम घेतला, content1.ycpcac.com आणि content2.ycpcac.com. तर यू कॅन मेक इट वर्क ॲज लॉंग ॲज बोथ पेजेस आर इन्क्लुडेड इन द जावास्क्रिप्ट स्टेटमेंट document.domain इज इक्वल टू इथं ycpcac.com हे असं यायला पाहिजे, इथं मिस्टेक झालेलं आहे. आणि ज्या वेळेला आपला डोमेन जर सेम नसेल तर त्यावेळेला आपल्याला एक सिक्युरिटी अलर्ट शो करणार. आता इथं दोन्ही ठिकाणी आपला डोमेन सेम असणार आहे आणि इथं पण आपला ycpcac.com असणार आहे. त्यावेळेला आपल्याला काय एरर शो करणार नाही किंवा सिक्युरिटी अलर्ट शो करणार नाही. पण जर हा ycpcac एक असेल आणि हा जिमको एक सेम असेल तर दोन ज्यावेळेला डोमेन चेंज राहतात त्यावेळेला आपल्याला सिक्युरिटी अलर्ट शो करते. तर आजच्या सेशनमध्ये आपण इथपर्यंतच पॉईंट कवर केलेला आहे 5.2चा.